अजिबात नाहीये का हा कुठून खलनायक म्हणजे माझं पण आहे मी कुठून खलनायक वाटतं तुम्हाला हाऊ डेअर यू असा जोरात डायलॉग ऐकू आला की सगळे धावत हे प्रोमो लागला जेव्हा आपल्या शोचा श्री लिहिला जातो तेव्हापासून जेव्हा आपण असतो ना ती ते जे आपण शेवटपर्यंत असतो ना ते मला अनुभवायचं होतं. तिचं असं असतं की ती कुठे गेले अरे या ना इथे बसा ना ते टेबल घेऊन या ती खुर्ची घ्या अहो दुसरं टेबल लावा नाही ते सगळे कसे एकत्र बसले खरं सांग खरं बोल आपल्याला सीन करायचं एकत्र ही जाईल. हॅलो हाय नमस्कार, मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचं प्रमोशन दणक्यात पुण्यात सुरू आहे आणि टेलिव्हिजन गाजवलेले दोन खलनायक माझ्या सोबत आहे. कसे आहात? मस्त मज्जा करतोय आम्ही मज्जा गर्ल. अगं पण जेव्हा असं कळतं की मी तर टेलिव्हिजन गाजवतेच खलनायक म्हणून, पण माझा जो पार्टनर असणार आहे त्याने ऑलरेडी एक ट्रेंड सेटर ठरलाय तो खलनायिका किंवा सॉरी खलनायक या कॅटेगरीमध्ये. कशी तुझी रिॲक्शन होती की आशुतोष आपला पेअर असणार आहे यापुढे? मला तुला सांगू का, एक तर आम्ही पहिल्यांदा भेटतोय, पहिल्यांदा काम करतोय, त्यामुळे असं काही सेट केलंच नव्हतं कारण जो तो आपापल्या ठिकाणी तगडा असतो, काम छान करत असतो. सो असं कधी मी विचारच नाही केला. पण अजिबात नाहीये का हा कुठून खलनायक म्हणजे माझं पण आहे मी कुठून खलनायक वाटतं तुम्हाला, पण ठीक आहे. पण अगं तो खरंच खूप गोड आहे का, खूपच गोड आहे तो. नाही पण आशुतोष काही टिप दिल्यात तिला, कारण का ती ऑलरेडी छान करते, पण असं तू असं करा जरा अजून राग येईल प्रेक्षकांना तुझा. तिचा टीजरच पुरलाय लोकांना, त्यामुळे मला टिप वगैरे देण्याची खरंच गरज नाहीये. म्हणजे आजही मी घरात, आमच्या घरात किंवा कुठेही भावाकडे किंवा कुठेही गेलो असलो की असा बेडरूममध्ये असू, हॉलमध्ये टीव्ही चालू आहे आणि जसा हाऊ डेअर यू असा जोरात डायलॉग ऐकू आला की सगळे धावत हे प्रोमो लागला टीव्हीकडे जातात. सो आय थिंक की म्हणजे खरंच गरज नाहीये. शी इज एक्सिलेंट ॲट वॉट शी इज डुईंग. पण जेव्हा ही स्टार प्रवाहामधून फोन येतो की प्रतीक्षा असं करायचंय किंवा आशुतोष असं करायचंय, रेडी आहेस का? खरं सांगा की फर्स्ट रिॲक्शन काय होती आशुतोष? हो अगदीच दोन मिनिटात हो काही ऐकलं नाही हो. पण माझी खूप इच्छा होती, म्हणजे खूप आधी काम केलं होतं. म्हणजे आय गेस मला वाटतं की माझं आत्ता म्हणजे अग्निहोत्र नंतर मुलगी झाली नंतर मी कॅमिओ केला होता शुभविवाहामध्ये. पण माझी अशी इच्छा होती ना की कॅमिओपेक्षा पण ना सुरुवातीपासून फर्स्ट डे पासूनची जी मजा असते ना, जेव्हा आपल्या शोचा श्री लिहिला जातो तेव्हापासून जेव्हा आपण असतो ना ते जे आपण शेवटपर्यंत असतो ना ते मला अनुभवायचं होतं, आणि स्पेशली प्रवाहासोबत. आणि माझी खूप इच्छा होती, खूपच इच्छा होती. म्हणजे मी मॅनिफेस्ट करत होते की मला प्रवाहासोबत काम करायचंय आणि ते टचवूड ते झालं आणि खूप छान झालं. कमाल सुरुवात आहे, जसं तू आता बघतेस म्हणजे लाईक इतकं दणक्यात प्रमोशन सुरू आहे की मस्तच. आणि आज आता स्पेशली आता ढेपेवाड्यामध्ये आलो होतो आणि तू तर बघतच असशील काही कमाल लोकेशन आहे. मी तर खूपच मजा केली आहे, खूप जेवलंय, खूप खाल्लंय. नाही माझंही सेम आहे. मला एखादं काम घेताना ना पर्सनली माझं असं असतं की यार कुछ अलग चाहिए. जसं मी दरवेळी प्रयत्न करतो काहीतरी ग्राफ पाहिजे असा वेडावाकडा कॅरेक्टरचा, काहीतरी असं खूप असं बोरिंग चाललंय वर्षानुवर्ष तो तसाच आहे वगैरे असं नाही आवडत मला. आणि जेव्हा सौमित्र ह्या कॅरेक्टर, आता मी सौमित्र प्ले करतोय, आज वकील आहे आणि तो इंडिपेंडेंट आहे. म्हणजे बाबा खूप मोठे प्रस्थ आहेत, नानासाहेब, ते 3 मुलं आहेत, एक मुलगी आहे. सो 3 मुलांमध्ये 2 मोठा भाऊ आणि लहान भाऊ, दोघंही बाबांच्या शेतीच्या बिझनेसमध्ये आहेत आणि त्यांना मदत करत आहेत. पण ह्याचं असं आहे मी स्वतःचं काहीतरी इंडिपेंडंट करणार, तो गावातून बाहेर जाऊन शहरात जाऊन वकिली शिकून तो हिज अ लॉयर. आणि त्याचा स्वभाव म्हणा, त्याचा खूप प्रॅक्टिकल विचाराने आजच्या जगातला मुलगा असा आहे तो. आणि एक कॅरेक्टर ग्राफ जो आहे या ह्याचा सौमित्राचा, तो मला ऐकल्या असं ॲज यू आस्ट की 2 मिनिटात असं झालं मला हे करायचंच आहे. त्याच स्टार प्रवाह. सो असं इट वॉज अ कम्प्लीट पॅकेज. सोहम प्रोडक्शन्स. सो सगळ्याबद्दल इतकं चांगलं ऐकलंय, सगळ्याबद्दल मॅनिफेस्ट केलंय अशी साईड की हे करायचंय. आणि जेव्हा ह्या 5-6 गोष्टी करायच्या आहेत वाले एकत्र जुळून येतात असं खूप कमी होतं. आणि इट वॉज अ कम्प्लीट पॅकेज. सो 2 मिनिटात माझं असं होतं मला हे करायचंय आणि 2 मिनिटात मी होकार कळवला आणि संध्याकाळपर्यंत मला तिकडूनही होकार आला. असं झालं की
सगळं ओके झालंय, खरंच जसं आशू म्हणाला ना की ते पॅकेज की आपण जे ठरवलेलं असं की हे असं हवंय, हे असं हवंय, असं हवंय, पण जेव्हा आपण 10 गोष्टी ठरवतो तेव्हा असं होतं ना की त्यातल्या 1-2च गोष्टी काहीतरी घडतात किंवा 4च गोष्टी घडतात. पण जेव्हा आपण 5 गोष्टी ठरवतो आणि ते 5च्या 5 घडतात, सो ते जसं हा जसं म्हणाला ना की ते फुल पॅकेज, तसंच ह्या शो बाबतीत झालं. म्हणजे माझं पण पर्सनली जसं तो म्हणाला, माझंही पर्सनली तेच झालं की ते फुल पॅकेज जे ठरवलं होतं ते तसं झालं आणि या मस्त. अगदीच. पण सगळ्यांनी विचारलं की केमिस्ट्री कशी वर्क झाली. मी हिचे ऑलरेडी इंटरव्ह्यू केलेत हिच्या को-स्टार सोबत. सो प्रतीक्षाच्या मेंटल लेवलपर्यंत यायला एक वेळ लागतो. ठीक आहे, तिथे तुम्ही मॅच झालात की तुम्ही मित्र झालात, त्या मेंटल लेवलपर्यंत तू पोहोचलायस का? तर तो हा प्रश्न तिला विचारला तर जास्त बरं झालं असं असतं. पण येस, म्हणजे आत्ता सुरुवात आहे, बट आम्ही प्रयत्न करतोय. म्हणजे काही विनोद तिचे तिलाच कळतात असं एकाने मला सांगितलं की तिचे विनोद तिलाच कळतात आणि तीच हसते त्याच्यावर. नाही असं नाहीये. मग मी म्हणेन की वी आर ऑन द सेम मला तरी पहिल्या दिवसापासून कळतायच. ओके बरं ठीक आहे. काय अरे हो कमाल. आणि इथे आज तर धमालच. तू ऍक्च्युली सगळ्या पत्रकारांना थँक्यू म्हण, कारण का त्यांच्या इंटरव्ह्यूमुळे तुमची केमिस्ट्री अजून वर्क होणार आहे. हो, मी आत्ताच बोललो की आज आपण म्हणजे या 2 महिन्यात आम्ही आज एकमेकांशी इतकं बोललोय किंवा गप्पा मारतोय की इथेच होऊन जाईल केमिस्ट्री छान. आणि ती झाली आता. म्हणजे कळतंय आम्हाला की मी गप्प बसली की हा बोलतोय, हा गप्प बसला की मी बोलते. इंटरव्ह्यूच्या निमित्ताने वेवलेंथ जुळते असं झालंय ते. हो, जेव्हा खूप आर्टिस्ट असतात ना सेटवर, तेव्हा असं होतं की अरे हा एकटाच बसून जेवतोय किंवा हा एकटाच बसून रेडिंग करतोय, हे होत राहतं. पण जेव्हा मी आता इथे बघते तुम्ही सगळे फार कनेक्ट झालात फार कमी वेळात. याचं श्रेय कोणाला द्याल? कारण का याचं श्रेय जातं रेश्मा शिंदेला. कारण हो ग असतेच काय, मी खरंच सांगते रेश्मा. हो, कारण तिचं असं असतं की ती कुठे गेले, अरे या ना इथे बसा ना, ते टेबल घेऊन या, ती खुर्ची घ्या, अहो दुसरं टेबल लावा नाही, ते सगळे कसे एकत्र बसले. ती ऍक्च्युअल जशी जानकी, ती खऱ्या आयुष्यात पण ती जानकीच आहे, जोडून ठेवणारी धागा. आणि प्रोडक्शन ज्यांनी छान आमचे वर्कशॉप्स, रिडिंग सेशन्स आणि गप्पा सेशन्स मी म्हणेन मोर ऑफ, की 1 तास रिडिंग व्हायचं पण 2 तास गप्पांना आम्हाला वेळ द्यायचे बिफोर शूटिंग स्टार्टेड. कारण त्यांचा तो प्लॅन होता की त्यांनी असं ठरवलेलं शो इज ऑल अबाउट फॅमिली आणि बॉन्डिंग. ते त्यांना दिसायला हवं होतं. सो त्यांचं असं होतं की यार तुम्ही भावंड हे ते सगळे जे आहेत ना ते इतके घट्ट आहात शो मध्ये. सो 17-20 जण जेव्हा अचानक कास्ट होतात आणि आपण शूट सुरू करतो 4 दिवसात, तेव्हा ते नाही मिळत. शक्यच नाही. 15 दिवस 1 महिना असा जातो साधारण. त्या 1 महिन्यानंतर तुम्हाला ते जाणवायला लागतं आणि मग ते रंगतात सीन्स. सो त्यांना ते कुठेतरी ऑब्व्हियसली माहिती असतं आणि त्या सो एक्सपिरियन्स की त्यांचं असं होतं की आधी हे गप्पा सेशन्स, मज्जा सेशन्स, रिडिंग सेशन्स, हे सगळं वर्कशॉप्स आणि हे सगळं लावूया म्हणजे एक ते बॉन्डिंग कुठेतरी आणि ती फॅमिलीवाला फील आणि ते छान एक बॉन्ड तयार झाला सगळ्यांमध्ये. आणि त्यामुळे आम्ही इतके छान जेल झालोय आणि ते अगदी पहिल्या सीन पासूनच बघायला मिळेल तुम्हाला. इतकं परफेक्ट आणि ऍप्ट कास्टिंग झालंय की तुम्ही सगळे सारखेच दिसताय आता समहा. मग ते मेकअपमुळे असू दे का तुमच्या कॉस्ट्युम एकदम काय म्हणतात चेहरेपट्टी सारखी दिसायला लागते कधीतरी जेव्हा कास्टिंग परफेक्ट होतं ना तेव्हा. सारखे म्हणजे मला असं वाटलं की पप्पा ट्विन्स वाटतो की काय आपण. बघितलं ती वेळ ते तिलाच कळू शकते. नाही पण ती फार गोड आहे. खरं सांग, खरं बोल, आपल्याला सीन करायचं एकत्र. ही जाईल नाही पण हे असंच राहू दे. कारण आम्ही जेव्हा इंटरव्ह्यू साठी पुन्हा येऊ तेव्हा ही केमिस्ट्री इतकी स्ट्रॉंग किंवा याच्यापेक्षा 1 पट अजून किंवा 1% मिळेल तुला. डोंट वरी. हाच कॉन्फिडन्स हवा असं मला. पण खरंच प्राईम टाइमला आपला शो आहे, स्टार प्रवाह वाहिनी आहे. त्यामुळे आता फक्त बॅटिंग करायची, आता सगळं आपल्याकडे आहे. आता फक्त ऍक्टिंग करायची आणि प्रेक्षकांच्या मनावर घर करायचं. कारण का TRPच्या शर्यतीत स्टार प्रवाह नेहमीच अव्वल होता आणि आहे, तो पुढेही राहील. सो थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.